मला कोणाशी तरी भांडावंसं वाटत होतं, ते कंडक्टर सापडलं ना, ऍट तेरी पर मेरीन गद्दे पर सवारी. तोही भांडत होता, मी भांडत होते, सन्नाट भांडत होते. मी ऍट सगळा आकस काढून टाकत होते. सगळ्या लोकांना माझा राग आलेला, कारण प्रचंड आभाळ आले होता, अंधार पडलेला होता, कडाकडा विजा चमकत होत्या, प्रत्येकाला घरी जायची घाई होती आणि मी अडवून उभे होते. प्रत्येकाला माझा राग आलेला. इतक्यात एक भिकारी आला. बेटा भिकारी, गरीब रे. त्याच्या अंगावरचे कपडे फाटून गेले होते, झोळी पण फाटून गेली होती, पायाची चप्पल दोरी बांधू बांधू घातली होती. निव्वळ भिकारी रे बेटा, गरीब रे. त्याने माझ्या एसटीचं गेट पकडलं. देवतारी त्याला कोण मारे बेटा. माझ्या एसटीचं गेट पकडलं आणि मला म्हटलं, बाई रात्री तुम्ही देवाचं गाणं म्हटलं की नाही. मी तो चुकलं, याला कसं माहिती. म्हटलं, बाई मी तिथेच होतो. तुम्ही रात्री देवाचं गाणं म्हटलं की नाही. मी तिथेच होतो. माझा एक घोट चहा पिता का. जास्त पैसे नाहीये बाई, पण लई चांगलं देवाचं गाणं म्हटलं तुम्ही, एक घोट चहा घ्या ना. एवढ्या अर्जवानी कोणी चहा नाही पाजला मला. मी उतरले खाली. कंडक्टर वाटली बरी बॅग गेली. सगळ्या लोकांनी सुस्कारा टाकला, बरी भानगड गेली. खाडकंदार लागलं. गाडी निघाली. गाडी इथून तिथपर्यंत गेली रे. पडदा लावला ना, तिथपर्यंत गेली. अंधार पडलेला होता, आभाळ आलेलं होतं, विजा कडकडत होत्या. गाडी, मी चहा प्यायला निघाले. प्रचंड अंधार पडलेला, भीतीदायक वातावरण. मी इथून तिथपर्यंत त्या बाबासोबत गेले चहा प्यायसाठी, आणि आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला. ज्या गाडीतून मी खाली उतरले चहा प्यायला, त्याच गाडीवर वीज पडली. त्याच गाडीवर वीज पडली. अख्खा अंधार अंधार, आग आग आग. त्या दिवशी माझ्या जळालेले केस परत उगवले नाही. अख्खी गाडी राख झाली बेटा, अख्खी गाडी राख झाली. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे झाले. 47 वर्ष झाले या गोष्टीला. 47 वर्ष झाले. मी चहा प्यायला उतरले म्हणून वाचले. माझाही थरकाप झाला. मी मेले असते, मरणारच होते. तो मला चहा प्यायला उतरवणारा कोण. आश्चर्य सांगू, अख्खा परिसर मी पिंजून काढला. दिवसभर मी त्या माणसाला शोधत होते, पण तो माणूस सापडलाच नाही बेटा. तो माणूस सापडलाच नाही. अजूनही प्रवास करताना माझे लेकरं शोधतात. असा कुठला गरीब माणूस असेल तर आई त्याला चहा पाजेल. अजूनही मिळाला नाही बेटा. मी मरू नये म्हणून मला वाचवणारा कोण सापडलाच नाही बेटा. म्हणून तुम्ही जर कोणाला 2 घास दिले, घोटभर पाणी पाजला ना, वाया जात नाही माझ्या बाळ. त्याची दुआ असते. मला वाचवणारा तो सापडलाच नाही. मी त्या दिवशी ठरवलं, सिंधुताई सपकाळ तू मेली, खतम, फिनिश, फुल स्टॉप आयुष्याला. आता उरलेलं आयुष्य तुझ्यासाठी जगायचं नाही.